जिल्हा कार्यकारिणीची विस्तारित बैठक होती आणि अपेक्षेप्रमाणे माननीय नेतेसाहेब या ठिकाणी आज अपेक्षित येणार होते। बावनकुळे साहेबांचा जो कार्यक्रम हा वेळेवर ठरलेला कार्यक्रम होता, काल संध्याकाळी ते येणार आहेत असा होता, परंतु प्रत्यक्ष विस्तारित बैठकीचे जे प्रमुख नेते हे आदरणीय माजी खासदार नेतेसाहेब होते आणि या बैठकीला साधारणतः 1500 लोक अपेक्षित होते आणि 1500 लोकांचे या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेले आहे। तर 1500पेक्षा थोडेफार जास्त लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि सडक अर्जुनी या ठिकाणी ही विस्तारित बैठक जी होती भारतीय जनता पक्षाची ती यशस्वी पूर्णपणे झालेली आहे। याला म्हणता येणाऱ्या विधानसभेसाठी कार्यकर्त्यांना काममंत्र देण्यात आले। मुळातच भारतीय जनता पक्षाच्या अपेक्षेप्रमाणे जिल्ह्याची जी विस्तारित बैठक, त्याच्यानंतर तालुक्याच्या बैठका, मंडळाच्या बैठका या पद्धतीने ते ठरलेल्या असतात। तर ही विस्तारित बैठक गोंदिया जिल्ह्याची आज या ठिकाणी झालेली आहे। मान्यता मिली है, ऐसे नेता हमारे साथ है और जनता भी हमारे साथ है। खाली हम कार्यकर्ता हो तो जनता, मगर पिछले 5-6 साल में न जाने क्या हुआ और अभी फिर से हमें गत्वभवती प्राप्त करना है तो हम ही वो लोग हैं। आजपर्यंत त्यावरून पोर्टलवर तुम्हाला ऑनलाईन करायचं सगळीकडे म्हणजे इथं छोटे या ठिकाणी असंख्य योजना आमच्या माननीय आम्हा सगळ्यांना दिलं आणि संविधानामध्ये आपल्या सगळ्यांना आरक्षणाची तरतूद केली, सोय केली। सर्वसामान्य माणूस जे आता खासदार प्रशांत पडोळे त्यांनी एका मोठ्या क्लास 1च्या अधिकाऱ्याला जमिनीत गाळण्याची भाषा केली आहे, कितपर्यंत एका लोकप्रतिनिधीला ही भाषा सोपते? असं आहे की मी तुम्हाला सांगितलं की काँग्रेसला जे 100 सीटाच्या आत ते आहे काँग्रेस, त्यात त्यांना त्याचे इतकं अहंकार त्यांना म्हणजे संचारलेला आहे की ते आता कोणालाही जमिनीत गाडायची आणि अहंकाराची भाषा ते बोलून राहिले आहेत। माझं या माध्यमातून खासदार साहेबांना विनंती आहे की ते आता नवीन खासदार झाले आहे, असं इतकं अहंकार त्यांच्या नेत्यांमध्ये जितका अहंकार आहे तितका अहंकार तुम्ही आपल्यामध्ये स्वतःमध्ये येऊ देऊ नका। दादा, जिल्हा अध्यक्ष काँग्रेसचे एक जबाबदार पद आहे त्यांचंही, त्यांनी सौंदर्याच्या ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवू देणार नाही असा निर्वाणीचा इशारा दिला आहे। 15 तारखेपर्यंत योग्य आहे का? झाला नाही तर झेंडा फडकवू देणार। बघा, असं आहे की झेंडा फडकवणं हे सगळ्यांचं त्या ग्रामपंचायतीचा संविधानिक अधिकार आहे आणि संविधानिक अधिकार कोणीही छीनू शकत नाही, कोणीही रोखू शकत नाही आणि या प्रकारचा त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला तर ते संविधानाचा अपमान करून राहिले आणि त्या संविधानाचा अपमान करून राहिले त्यांच्यावर पोलीस कारवाई करणार। बघा, असं आहे की ते काही जर ते झेंडा फडकू देणार नाही आणि भाजपचा आणि याचा काही संबंध नाही, जे प्रशासन आहे ते आपल्या स्तरीय नेत्यांचं काम करणार, पोलीस विभाग त्यांच्या स्तरावर काम करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।